गणेश उत्सव गेला, पण काय तुम्हाला माहित आहे की त्यामागे आपल्या महाराष्ट्रातले एक नाही पण 2 क्रांतिकारी मागे आहेत? म्हणून हा रील शेवटपर्यंत पहा. लोकमान्य टिळक सोबत अजून एक क्रांतिकारी होते, जोसेफ काका बॅप्टिस्टा. आता हे कोण होते काका बॅप्टिस्टा? ते ईस्ट इंडियन ख्रिश्चन समाजातले क्रांतिकारी होते. आणि तुम्ही विचाराल हा ईस्ट इंडियन ख्रिश्चन समाज कुठला? तर आम्ही आहोत मुंबईचे आधीचे मूळ निवासी कोळी समाजासारखे. आमचे पूर्वज ब्रिटिशांनी बांधलेलं ईस्ट इंडिया कंपनी यासाठी काम करत होते, म्हणून आपल्या समाजाला नाव पडलं ईस्ट इंडियन समाज. गणेश उत्सवच नाही तर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याकरिता व इतर कामासाठी सुद्धा काका बॅप्टिस्टा हे लोकमान्य टिळकांचे लीगल ॲडवायझर म्हणजे वकील सुद्धा होते. स्वराज हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे या वाक्याचं निर्माण सुद्धा काका बॅप्टिस्टा यांनीच केलं होतं. आणि हा वाक्य नंतर लोकांमध्ये प्रसिद्ध लोकमान्य टिळक यांनी केलं होतं. आयर्लंड मध्ये चालू असलेले होम रूल मुवमेंट याशी प्रेरित होऊन काका बॅप्टिस्टा यांनी भारतात इंडियन होम रूल मुवमेंट चालू केलं होतं लोकमान्य टिळक आणि ॲनी बेसेंट सोबत. आणि काका बॅप्टिस्टा त्याच इंडियन होम रूल मुवमेंटचे प्रधानमंत्री झाले होते 1961 मध्ये. 1901 मध्ये काका बॅप्टिस्टा बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये सामील झाले होते आणि नंतर 1925 मध्ये त्यांना बॉम्बेचे सर्वात फर्स्ट मेयर म्हणून त्यांची निवडणूक झाली होती. काका बॅप्टिस्टा हे बॉम्बे हायकोर्ट मध्ये एक बॅरिस्टर सुद्धा होते आणि तेव्हाच त्यांची भेट आपल्याच महाराष्ट्रातले क्रांतिकारी वीर सावरकर यांच्याशी झाली होती. आणि वीर सावरकरचे कोर्टाचे कारवाई सुद्धा काका बॅप्टिस्टा हेच सांभाळायचे. 1920 मध्ये काका बॅप्टिस्टा यांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस याची निर्माण केली होती, जिथे ते मिल वर्कर्स, पोस्टमॅन अशा माणसांच्या हेतू व प्रगतीसाठी लढत होते. असे शिक्षित, महान व पॉलिटिक्स मध्ये असून आपल्या महाराष्ट्राच्या लोकांच्या हेतू व प्रगतीसाठी लढणारे होते आपले जोसेफ काका बॅप्टिस्टा. पण एक ख्रिस्ती होऊन एक आश्चर्याची गोष्ट आहे की त्याने कधीच ख्रिस्तीन माणसांसाठी पॉलिटिक्स किंवा गव्हर्नमेंट मध्ये आरक्षण करायचे कधीच अर्ज किंवा दावा केलाच नव्हता. तर मंडळी मला सांगा, जेव्हा आपण लोकमान्य टिळक, वीर सावरकर असे महाराष्ट्रातले क्रांतिकारांचे नाव घेतो व त्यांना आपल्या स्मृतीत ठेवतो, तेव्हा आपण जोसेफ काका बॅप्टिस्टा यांना का विसरलात? हा व्हिडिओ प्रत्येक भारतीय आणि स्पेशली प्रत्येक मराठी माणसांकडे नक्की पाठवा. जय हिंद, जय ईस्ट इंडियन, जय महाराष्ट्र.